दिल्ली स्फोटाबाबत पंतप्रधान मोदींकडून कठोर कारवाईचे निर्देश। कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर तो भारतावरचा हल्ला मानला जाईल। मोदींच्या निर्देशानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। फरीदाबाद मॉड्यूल संदर्भात डॉक्टर शाहीन शाहिद अटकेत। जैशसाठी भारतामध्ये महिला भरती करण्याची जबाबदारी। जमामुल मोमिनात जैशची महिला विंग। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा पुलवामा कनेक्शन उघड। स्फोटात जम्मू काश्मीरच्या तारिक आणि उमर मोहम्मद अशी या दोघांची नावे समोर। स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार तारिकची असल्याची माहिती। दिल्ली स्फोटानंतर फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण परिसराची पाहणी। इमारतीच्या छतावरून काही साहित्य जप्त। दिल्ली स्फोट हे केंद्राचं अपयश। केंद्राने जबाबदारी स्वीकारावी। काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। दहशतवादी आले कुठून? नाना पटोलेंचा सवाल। स्फोटामागे लष्कर-ए-तोयबा आणि जैशचा हात असल्याचा संशय। लष्कर आणि जैशचं संयुक्त ऑपरेशन असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक दहशतवाद्यांची मदत घेतल्याची ही माहिती। दिल्लीतील स्फोटानंतर राज्यात अलर्ट। मुंबई, पुणे, नागपुरातील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली। पोलिसांची गस्तही वाढवली। नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्यापासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। जरांगेंनी घेतली आमदार प्रकाश सोळंकेंची भेट। प्रकाश सोळंकेंच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण।